डिलिव्हरीनंतर योनी मार्गामध्ये असलेले टाके लवकर भरावे यासाठी कोणते उपाय आहेत? योनी मार्गाला आता बाळाचं जर डोकं मोठं असेल तर कधी कधी खूप जास्त प्रमाणात टाके पडतात. अशा वेळी पेन सुद्धा खूप असतं त्या स्त्रीला. तर हे जे सुचर्स असतात ना त्यामध्ये कधीतरी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं. त्याशिवाय स्त्रीला खूप पेन असतं. तर अशीच आपल्याकडे एक पेशंट आलेली आणि तिला ना डिलेव्हरी नंतर एक साधारण 15 दिवस झालेले तरी ते टाके भरून नव्हते आले आणि तिला खूप जास्त पेन होत होतं. अशा वेळी आपण तिला ना तिथे एक जात्यादी तेल म्हणून आपलं ऑइल आहे बनवलेलं, तर हे स्टरलाइज करून आपण तिला त्या ठिकाणी अप्लाय करायला दिलं आणि त्यामुळे काही दिवसात तिचे टाके भरायला खूप छान मदत झाली. तर हे असं ऍप्लिकेशन आपण पेशंटना देतो. वेगवेगळे ऑइल्स त्यांच्या टाक्यांचं कसं इन्फेक्शन आहे किंवा त्याप्रमाणे स्टरलाइज करून मात्र ते द्यावं लागतं कारण तिथे इन्फेक्शन होऊ नये म्हणून.